हॅलो चिल्ड्रन अँड वेलकम टू टुडेज इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते आजच्या क्लासमध्ये. आज आपण आपली जी स्टोरी होती लिटिल गर्ल्स वायझर देन ओल्ड पीपल तिलाच कंटिन्यू करू आणि पाहू की पुढे काय होतं. तर चला वाचू लिटिल गर्ल्स वायझर देन ओल्ड पीपल. तर जसं की तुम्हाला लक्षात असेल आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं की काय असतं, अकुल्का आणि मलाशा या दोन मुली असतात. ही अकुल्का मोठी आणि मलाशा लहान असते. तर त्यांचा काय सणाचा दिवस असतो ईस्टर संडे जो असतो तो त्यांच्या सणाचा आधीचा दिवस असतो. आणि त्या लोकी आपला एक डबका असतो पाण्याचा खूप मोठासा, तर तिथे ते लोकी भेटतात, आपले नवीन ड्रेस एकामेकाला दाखवतात. आणि पाहता पाहता काय होतं की चुकीनी जी लहान असते मलाशा ती त्या मोठी अकुल्काच्या ड्रेसवरती पाणी आणि कीचड उडवते. पहा हे कसं उडवलंय तिने, चुकीने तिच्याशी होऊन जातं. तर त्याच्यापुढे काय होतं हे आपण वाचू. अकुल्काज न्यू ड्रेस अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. तर ते जे पाणी असतं घाण ते सगळं तिच्या कपड्यांवरती, तिच्या डोळ्यावरती आणि तिच्या नाकावरती सगळीकडे उडतं. आता काय होईल जर असं होईल तर भांडण होईल, क्वॅरल होईल. वेन अकुल्का सॉ द स्पॉट्स ऑन हर ड्रेस, म्हणजे जेव्हा अकुल्कानी हे स्पॉट्स म्हणजे हे जे धब्बे होते, दाग धब्बे होते आपल्या नवीन ड्रेसवरती बघितले, शी ग्रू एंग्री एट मलाशा. तर काय झालं, ती मलाशावरती फार रागवली, तिला फार जास्त गुस्सा आला तिच्यावरती. अँड स्कोल्डेड हर, आणि तिला ती जोराजोराने रागवू लागली. अँड रॅन आफ्टर हर अँड वॉन्टेड टू स्ट्राईक हर, आणि तिच्या मागे ती धावली. पहिले तर खूप रागवली, पण तिच्या मागे तिला माराय करता धावली. तिला खूप राग येत होता की तिची नवीन ड्रेस या मुलींनी खराब केली. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. आता मलाशाला कळलेलं होतं की तिने फार जास्त जे आहे उपद्व्याप केलेला आहे मोठा, तर ती भिवून गेली. फ्रायटेंड म्हणजे भ्यायली. आणि पाहिलं जेव्हा तिने की हे तिने खूप मोठं संकट आपल्या आपवरती आणलेलं आहे. जम्प्ड आउट ऑफ द पडल, तर त्या डबक्यातनं ती बाहेर पडली आणि रॅन होम, आणि घराकडे पळाली. अकुल्काज मदर पास्ड बाय. तर अकुल्काची जी आई होती ती तिकडूनच जात होती, ती तिकडेच निघाली. शी सॉ हर डॉटर्स ड्रेस बी स्पॅटर्ड अँड सॉइल्ड. तर तिने काय पाहिलं, तिने आपल्या मुलीची ड्रेस पाहिली, बी स्पॅटर्ड आणि खराब झालेली, पूर्ण चारीकडे त्याचे शिंतोडे खराब उडलेले होते. अँड सॉइल्ड, ठीक आहे, आणि माती त्याच्यावरती उडलेली होती. वेअर अकर्स्ड वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. आता अकर्स्डचं मिनिंग काय लिहिलंय, बॅड चाइल्ड, म्हणजे की वाईट मूल, वाईट मुलगा, वाईट मुलगी. अ वर्ड युज्ड इन इन्फॉर्मल स्पीच टू शो एंगर. राग दाखवण्यासाठी इंग्लिश मध्ये हा वर्ड यूज होतो, हा इनफॉर्मल आहे. ह्याला तुम्ही असं समजू शकता की ती तिला म्हणाली असेल, वेअर अकर्स्ड वन डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. जसं आपल्याकडे म्हणतात ना की नतद्रष्ट कार्टा, नतद्रष्ट कार्टी, तसं. तर कुठे नतद्रष्ट कार्टी, कुठेही तू आपली ड्रेस खराब करून आली, कुठे आपल्याला वाईट म्हणजे इतकं घाण करून येतेस तू. मलाशा हॅज पर्पजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. तर ती काय म्हणाली, मलाशानी पर्पजली म्हणजे जाणून बुजून, ठीक आहे ना, जाणता बुजता माझ्यावरती हे पाणी उडवलं. स्प्लॅश्ड म्हणजे उडवलं. अकुल्काज मदर ग्रॅस्प्ड मलाशा अँड गेव हर अ नॉक ऑन द नेप ऑफ हर नेक. म्हणजे काय झालं, अकुल्काच्या आईनी मलाशाला धरलं, ग्रॅस्प म्हणजे पकडलं, धरलं, आणि गेव हर अ नॉक, आणि तिला मारलं, ऑन द नेप ऑफ हर नेक. नेप ऑफ हर नेक म्हणजे काय झालं, बॅक ऑफ द नेक, म्हणजे इथे मानेवरती, असं इथे मागे, तर इथे मागे तिच्या असा धपाटा जोराने मारला तिला धरून मलाशाला. मलाशा बिगेन टू हाऊल, म्हणजे मलाशाने काय केलं, ओरडणं जोरजोराने आणि रडणं सुरू केलं. अँड हर मदर रॅन आउट ऑफ द हाऊस. आणि काय झालं मग, मलाशाची आई सुद्धा घराच्या बाहेर पडली. जेव्हा तिची मुलीची आवाज त्यांनी ऐकली की ती रडते, तर ती पण बाहेर आली. वाय डू यू स्ट्राईक माय डॉटर. तर तिने विचारलं की तू माझ्या मुलीला का मारलं. डॉटर म्हणजे काय असतं, मुलगी. शी बिगेन टू स्कोल्ड हर नेबर. आणि अशा प्रकारे ती आपल्या नेबरला, म्हणजे जे शेजारचे असतात, नेबर म्हणजे कोण, पडोसी आपण म्हणू शकतो, है ना, जे आपले शेजारचे असतात, तर त्यांना शेजारच्यांना जोराजोराने स्कोल्ड करू लागली, त्यांना रागवू लागली की तू माझ्या मुलीला का मारलं. आता काय झालं त्याच्यानंतर पहा,
बापरे, कसे भांडणं होतात ते दोघांमध्ये. पाहताय हे दोघांच्या आया अशा जोराजोरानी, त्यांची शकल बघा किती रागवलेले आहेत है ना, चेहरे कसे रागवलेले आहेत, असे एकामेकाशी रागावू लागले, भांडू लागले. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड द वुमेन बिगेन टू क्वेरल. म्हणजे की एका शब्दाने दुसरा शब्द वाढला. शब्दाने शब्द वाढतो. आपण चांगलं बोलतो तर तसंच चांगलं परत येतं, पण आपण वाईट बोलतो तर वाईटही परत येतं. तर एकामेकाला भांडू लागल्या त्या दोघी बायका. आणि अँड वुमेन बिगेन टू क्वेरल. क्वेरल म्हणजे भांडणं, ठीक आहे, लढाई करू लागल्या. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. मग काय झालं, मेन म्हणजे जे पुरुष होते, दोन्हीकडून पुरुष ते पण आले, धावत आले, आणि खूप मोठा असा क्राऊड म्हणजे भीड इकट्ठी झाली तिथे स्ट्रीट वरती, म्हणजे तिथे त्या रस्त्यावरती खूप मोठं असं भीड इकट्ठी होऊन गेली हे सगळे भांडणांमध्ये. ऑल वर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. आता तसं क्रायचा अर्थ असतं रडणं, ठीक आहे, पण इथे याचा अर्थ काय आहे, जोराजोराने बोलणं, ओरडणं, ठीक आहे. तर ऑल वर क्राईंग म्हणजे सगळे जण जोराने ओरडत होते. अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर, आणि कुणालाही कुणाची आवाज येत नव्हती, कुणालाही आपल्या शेजारच्याची आवाज येत नव्हती. दे स्कोल्डेड अँड कर्स्ड ईच अदर. सगळे एकामेकाला रागवू लागले, ओरडू लागले सगळ्यांवरती, आणि शिव्या श्राप करू लागले. जर शिव्या देतात आणि श्राप देतात एकामेकाला, तर तसं कर्स म्हणजे काय असतं, श्राप. तर असं एकामेकाकरता खूप वाईट वाईट बोलू लागले. वन मॅन गेव अनदर मॅन अ पुश. मग काय झालं, एका माणसाने दुसऱ्या माणसाला अ पुश. पुश म्हणजे काय, धक्का देणं, असं हे असतं, हे धक्का देणं, ठीक आहे. तर दुसऱ्याला पुश दिला, धक्का दिला. अँड अ फाईट हॅड बिगेन. आणि अशा प्रकारे परत एक आणि मोठा झगडा सुरू झाला, भांडण सुरू झालं. देन अकुल्काज ग्रँडमदर केम आउट. आणि त्याच वेळेस काय झालं, अकुल्काची जी आजी होती ती घराच्या बाहेर पडली, ती घराच्या बाहेर आली हे सगळं जोराजोराच्या भांडणं ऐकून. शी स्टेप्ड इन द मिडस्ट ऑफ द पीजेंट्स अँड बिगेन टू टॉक टू देम. तर ती त्यांच्यामध्ये, स्टेप्ड इन द मिडस्ट, मिडस्ट म्हणजे मधोमधी, ठीक आहे, एकदम मध्ये आली. त्या पीजेंट्स म्हणजे कोण, शेतकरी, त्या शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या मध्ये आली ती, आणि त्यांच्याशी ती बोलू लागली, त्यांची आजी. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स. तर डिअर वन्स म्हणजे माझे प्रिय. तर ती म्हणाली की माझे प्रिय लोक, तुम्ही हे सगळं काय करताय इथे. कन्सिडर द हॉलिडे. आज सुट्टीचा दिवस आहे. दिस इज अ टाइम फॉर रिजॉयसिंग. आज सुट्टीचा दिवस आहे, सणावाराचा दिवस आहे, आणि हा वेळ कसला आहे, रिजॉयसिंगचा, खुशी मनवायचा दिवस आहे. कारण की आज आपला उत्सव आहे, आज आपला कोणचा त्योहार आहे, तर आज तर खुशी मनवायचा दिवस आहे, आणि तुम्ही लोक हे सगळं काय भांडण करताय. अँड सी व्हॉट सिन यू आर डुईंग. सिन म्हणजे काय असतं, पाप, ठीक आहे, आपण कोणतं पाप करतो. तर त्याची आजी म्हणते अकुल्काची की, आणि बघा तर तुम्ही लोक काय हा पाप करताय आजच्या दिवशी, आजच्या इतक्या चांगल्या सणावाराच्या दिवशी असं भांडून तुम्ही लोक खूप मोठा पाप करताय. मग दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमेन. पण ते लोक इतके बिझी होते भांडणामध्ये की त्यांनी त्या म्हाताऱ्या बाईचं काहीच बोलणं ऐकलं नाही, तिच्याकडे काही लक्षच नाही दिलं. अटेन्शन म्हणजे लक्ष देणं, तर कोणचं अटेन्शन त्याला नाही दिलं, लक्ष नाही दिलं. अँड ऑलमोस्ट नॉक्ड हर ऑफ हर फीट. आणि काय केलं, तिला म्हणजे की ऑलमोस्ट ती पडणार होती, ठीक आहे, आपल्या पायावरनं पडणार होती, असं म्हणजे की इतकं धक्कामुक्की तिथे चालली होती. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. तर ती जी आजी होती तिने त्यांना कधीच रोखलं नसतं, जर ही गोष्ट अकुल्का आणि मलाशा म्हणजे त्या दोन्ही लहान पोरींची नसती, तर तिने त्यांना कधी पण रोखलं नसतं हे सगळं करायची. While the women exchanged words, Akulka wiped off her dress. आता जेव्हा इकडे हे भांडणं चालले होते, वाईट वाईट एकामेकाला अपशब्द बोलत होते सगळे, तर अकुल्कानी काय केलं, आपली ड्रेस साफ केली. वाईप करणं म्हणजे असं पुसणं, पुसून टाकली. अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. आणि परतसे त्याच डबक्याजवळ गेली. शी पिक्ड अप अ पेबल अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड सो एज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. तर तिने काय केलं, पेबल म्हणजे छोटे छोटेसे जे पत्थर असतात ना, ते घेतलं, ते उचललं, पिक्ड म्हणजे उचललं, आणि काय स्टार्ट केलं, बिगिन म्हणजे करू लागली काही वस्तू, टू स्क्रॅच द ग्राउंड. ग्राउंड म्हणजे जे जमीन होती तिला स्क्रॅच करू लागली, अशी अशी करून त्या पत्थरनी. सो एज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, ताकी ते जे पाणी जे तिथे धबका भरलेला होता पाण्याचा, ज्याच्याने तिची ड्रेस खराब झाली, तर ते पाणी खालती
जे आहे ते वाहून जाय, ते तिथे भरलेलं न राहे म्हणून ती अशी पत्थरनी कोशिश करू लागली. वाईल शी वॉज स्क्रॅचिंग, आता ती हे जे करत होती जेव्हा, मलाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर, तर तेव्हाच मलाशा सुद्धा आली आणि ती तिची हेल्प करू लागली, ती तिची मदत करू लागली. शी पिक्ड अप अ चिप अँड वायडेंड द रेल, तर तिने काय केलं, तिने पण एक चिप उचलली आणि ती जी रेल होती, जी नदी होती, जी छोटीशी पाण्याचं जे वाहत होतं, तिला ती चौड करू लागली. ठीक आहे, तिथे पाणी म्हणजे की नीटशे खालतीपर्यंत वाहून जाईल आणि तिथे ते डबकं जे होतं ते तसं पहिल्यासारखं न राहे. तर अशा प्रकारे ही कहाणी आज आपण इथपर्यंत वाचली. आता हे जे आज जे क्वेश्चन आन्सर आहे या पेजचे, आपण ते सुद्धा बघूया की ते काय आहे. तर आता आपले जे क्वेश्चन आन्सर्स आहेत त्यांना आपण बघू. लिसन अँड आन्सर म्हणजे ऐका, लिसन म्हणजे ऐका आणि उत्तर द्या. वाय डिड अकुल्का वॉन्ट टू स्ट्राईक मलाशा, अकुल्का जी आहे ती मलाशाला स्ट्राईक म्हणजे मारणं का चाहत होती, मारायला का धावली. बिकॉज मलाशा स्टॅम्प्ड हर फूट इनटू द वॉटर, म्हणजे कारण की, बिकॉज म्हणजे कारण, मलाशानी आपला पाय जो आहे तो पाण्यात टाकला जोरानी, अँड स्पॉइल्ड हर न्यू ड्रेस, आणि तिचा जो अकुल्काचा नवीन ड्रेस तो खराब केला. स्टॅम्प म्हणजे जोरानी पाय टाकला आणि तिचा ड्रेस खराब केला, म्हणून ती तिला अकुल्का मलाशाला मारायला धावली. वाय डिड मलाशा रन होम, मलाशा जी आहे ती घराकडे का पळाली. बिकॉज अकुल्का रॅन आफ्टर हर टू स्ट्राईक हर फॉर स्पॉइलिंग अकुल्काज ड्रेस, का धावली, कारण की अकुल्का तिच्या मागे धावली होती, तिने तिची ड्रेस खराब केली म्हणून, आणि अकुल्का तिला मारणार होती. स्ट्राईक हर फॉर स्पॉइलिंग अकुल्काज ड्रेस, तिने अकुल्काची ड्रेस खराब केली म्हणून अकुल्का तिला मारायला धावली, आणि म्हणून करता ही मलाशा घराकरता धावली. डिड द पीपल स्टॉप फायटिंग, काय लोकांनी फाईट करणं म्हणजे भांडणं थांबवून दिलं, रोखून दिलं. नो दे डिडंट, तर त्यांनी आपलं जे आहे भांडणं नाही रोखलं, ते भांडत राहिले. व्हॉट डिड अकुल्का डू, अकुल्कानी काय केलं. शी वाइप्ड ऑफ हर ड्रेस, तिने आपली ड्रेस पुसली. अँड वेंट टू द पडल, आणि परत त्या पडलकडे, त्या डबक्याकडे गेली. अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड विथ द पेबल, आणि त्या पेबलनी, एक छोट्याशा पत्थराच्या तुकड्यानी तिथे स्क्रॅच करू लागली ग्राउंड वरती, म्हणजे त्याला असं खोदू लागली. आणि व्हॉट डिड मलाशा डू, मलाशानी काय केलं. मलाशा जॉईन्ड हर अँड बिगेन टू हेल्प हर, मलाशानी तिला जॉईन केलं म्हणजे तिच्या बरोबर आली आणि ती पण तिची मदत करू लागली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉज द ओल्ड वुमेन ट्राइंग टू डू, ती जी ओल्ड वुमेन म्हणजे म्हातारी बाई होती, ती काय करायचा प्रयत्न करत होती. तर ती काय करायचा प्रयत्न करत होती सांगा बरं. येस, शाबाश, ती भांडण थांबायचा प्रयत्न करत होती की ते भांडण थांबून जाय. द ओल्ड वुमेन वॉज ट्राइंग टू स्टॉप द फाईट ऑफ द एल्डर्स, म्हणजे ती जी म्हातारी बाई होती ती प्रयत्न करत होती की स्टॉप द फाईट, भांडण थांबायचं. एल्डर्स म्हणजे मोठे, ठीक आहे, लहान तर भांडणं, लहानांचं भांडणं तर तिकडे चाललं गेलं पलीकडे, मोठे भांडत होते, त्याचं भांडण थांबायचा प्रयत्न करत होती ती म्हातारी बाई. नेक्स्ट आहे, लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट रिफर टू स्पीकिंग इन द स्टोरी, आपल्याला कहाणीतनं असे सगळे वर्ड्स काढायचे आहे, शब्द काढायचे आहे ज्याचा अर्थ स्पीकिंग म्हणजे बोलणं असं असतं. सेड, रिप्लाइड, रिप्लाइड म्हणजे काय, उत्तर देणं, सेड म्हणजे म्हणणं. स्कोल्डेड म्हणजे रागावणं, तर ते स्पीकिंग आहे. टू क्वेरल, क्वेरल तोंडाने केलं जातं, ठीक आहे ना. टू टॉक, टॉक म्हणजे गोष्टी करणं. एक्सचेंज्ड वर्ड्स म्हणजे एकामेकाशी एक्सचेंज केलं. वर्ड्स म्हणजे शब्द, शब्द एकामेकाला दिले, दिले आणि घेतले. शाउटेड म्हणजे ओरडणं. स्पीक बोलणं. आणि क्राईंग, क्राईंगचं मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे त्या शब्दाचा अर्थ काय होतं की बोलणं, जोराजोराने ओरडून ओरडून बोलणं. नेक्स्ट आहे, गेस द मिनिंग ऑफ वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, ह्याचं मिनिंग आपल्याला जाणायचंय. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर, ठीक आहे, तर ह्याचं काय मिनिंग होईल. वर्ड्स वर एक्सचेंज अँड दे हॅड आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय असतं, वाद विवाद, ठीक आहे ना, विवाद होत होता, एकाने एक शब्द बोललं, दुसऱ्याने दुसरा शब्द बोलला, तर अशाच प्रकारे विवाद वाढतो. तर हेच होतं वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर. मी तुला काही म्हंटल, तू मला अनेक दोन शब्द बोलले, मी अनेक त्याच्यावरती चार शब्द बोलले, आणि अशा प्रकारे काय होतं की वादविवाद वाढतो. त्याचा अर्थ इथे हाच आहे, वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर. मी एक बोलेन,
तर समोरचा अनेक 2 शब्द बोलेल. नेक्स्ट आहे इन व्हॉट सेन्स आर द वर्ड्स युज्ड हिअर. या शब्दांचं काय अर्थ लागतो इथे, ठीक आहे ना, कोणत्या अर्थात यूज केले गेले आहेत. क्राईंग म्हणजे शाउटिंग लाऊडली, ठीक आहे ना, इथे क्राईंगचं काय होतं की जोराजोराने ओरडणं. हॉलिडे म्हणजे वेकेशन, सुट्ट्या. आणि नॉक्ड हर ऑफ हर फीट, याचा अर्थ काय होता, मेड हर फॉल टू द ग्राउंड, म्हणजे त्या म्हाताऱ्या आजीला ते लोक ऑलमोस्ट पाडणार होते जमिनीवरती, ठीक आहे ना, भांडणामध्ये त्यांना एवढी पण सुध नव्हती की ती म्हातारी पडू शकते. तर अशा प्रकारे या शब्दांचे हे अर्थ झाले. तर आज आपण ही कहाणी आणि पुढे वाचली आणि पुढे आपण काय पाहिलं, पुढे आपण ऐकलं की त्या ज्या मुली होत्या ज्या आपसात भांडत होत्या त्या तर नंतर जे आहे आपलं काहीतरी वेगळंच करू लागल्या, त्या आपलं भांडण विसरून गेल्या. पण जे मोठे लोक होते त्यांनी काय केलं, ते इतक्या जोराजोराने भांडू लागले की त्यांना कसलाच होश नाही राहिला. मोठ्यांना तर आणि काय करायला पाहिजे होतं की लहान भांडतात तर त्यांच्यामध्ये सुलह करवायला पाहिजे होती की नाही तुम्ही भांडू नका, काही गोष्ट नाही होत राहतं. पण ते आपसातच आया त्यांच्या भांडू लागल्या, मग माणसं अनेक भांडू लागले. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही कहाणी उद्या आपण अनेक कंटिन्यू करून पाहू की याचा एंड काय असतो. याशिवाय आज आपण क्वेश्चन आन्सर्स पाहिले, नवीन वर्ड्स किती छान छान त्यांचे उत्तर होते, त्याचे मिनिंग काय होते हे बघितलं. तर आजचा हा सेशन आपला इथेच संपतो आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे.